नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन बद्दल माहिती घेतलेली आहे. काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन चं PDF काय, त्याचा मीन व्हेरियन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं PGF, CGF, MGF, त्यानंतर त्याची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, त्याचा मोड, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण टी डिस्ट्रीब्यूशन बद्दल माहिती घेणार आहोत. आता हे टी डिस्ट्रीब्यूशन कसं जनरेट होतं हे पहिल्यांदा आपण बघणार आहोत. आता समजा आपल्याकडे u एक व्हेरिएबल आहे जे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करत आहे. दॅट इज u फॉलोज अ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन विथ 0, 1. आणि x हे एक व्हेरिएबल आहे जे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन फॉलो करते विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. अशी दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील. एक म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल फॉलो करते आणि दुसरं x हे व्हेरिएबल काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करते. तर अशी ही u आणि x आर इंडिपेंडंट रँडम व्हेरिएबल्स. देन द रेशो ऑफ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट टू द स्क्वेअर रूट ऑफ x व्हेरिएट डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम follows t distribution with n degrees of freedom. That is t equal to u upon square root x by n. That follows a t distribution with n degrees of freedom, where u follows a normal 0, 1 and x follows a chi-square with n degrees of freedom, and u and x are इंडिपेंडंट रँडम व्हेरिएबल्स. म्हणजे इथं डेफिनेशन दिल्याप्रमाणे की रेशो ऑफ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट टू द स्क्वेअर रूट ऑफ काय स्क्वेअर व्हेरिएट डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम दॅट फॉलोज द टी डिस्ट्रीब्यूशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, पण काय असायला पाहिजे तिथं, x आणि u तुमचा जो आहे ते कसे असायला पाहिजेत, इंडिपेंडंट रँडम व्हेरिएबल असायला पाहिजे. तर आणि तरच t इज इक्वल टू यू अपॉन स्क्वेअर रूट एक्स बाय n फॉलोज अ टी डिस्ट्रीब्यूशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम, वेअर x फॉलोज काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन अँड u फॉलोज स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. अशा पद्धतीने तुमचं जे टी व्हेरिएबल आहे ते टी व्हेरिएबल टी डिस्ट्रीब्यूशन फॉलो करणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचं टी डिस्ट्रीब्यूशन किंवा टी व्हेरिएबल comes into the picture. अशा पद्धतीने ते टी व्हेरिएबल कन्स्ट्रक्ट होतं आणि दॅट फॉलोज अ टी डिस्ट्रीब्यूशन. आता एखादं व्हेरिएबल टी डिस्ट्रीब्यूशन फॉलो करते असं आपण म्हणतो, त्यामुळे त्याचं PDF काय असतं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ दॅट व्हेरिएबल, और व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टी डिस्ट्रीब्यूशन. तर इथं आपण डेफिनेशन त्याची घेतलेली आहे. ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, that is t equal to u upon square root x by n, where u follows a standard normal distribution, that is normal with 0, 1, and x follows a chi-square distribution with n degrees of freedom. Also u and x are independent. Then t is said to follow student's t distribution with n degrees of freedom if its PDF is given by. कधी फॉलो करते असं म्हणणार, जेव्हा त्याचं PDF आपण खालच्या डेन्सिटी फंक्शन प्रमाणे जर आपण देत असू किंवा त्याचं डेन्सिटी फंक्शन अशा पद्धतीचं असेल तर आपण म्हणणार ते टी डिस्ट्रीब्यूशन फॉलोज टी व्हेरिएबल फॉलोज टी डिस्ट्रीब्यूशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. व्हॉट इज दॅट PDF? मग ते PDF काय, तर f ऑफ टी इज इक्वल टू 1 अपॉन रूट n इंटू 1 अपॉन बीटा n बाय 2 1/2 into 1 upon 1 plus t square by n raised to n plus 1 by 2, where t lies between minus infinity to plus infinity and is equal to 0 otherwise. म्हणजे एखादं तुमचं टी व्हेरिएबल हे रेशो ऑफ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट टू द स्क्वेअर रूट ऑफ
काय स्क्वेअर व्हेरिएबल डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल आणि ते यू आणि एक्स इंडिपेंडेंट असतील तर ते टी व्हेरिएबल इज सेट टू फॉलो टी डिस्ट्रीब्यूशन विथ n degrees of freedom if its PDF is given by the given function. अशा पद्धतीने आपण म्हणणार की मग ते टी व्हेरिएबल जे आहे आपला तो काय करतोय टी डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतोय. ओके, मग आता हे जे PDF आहे आपलं ते PDF कसं जनरेट होतंय ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे आपण ज्या पद्धतीने टी व्हेरिएबल तयार करतोय u अपॉन square root x by n where u follows standard normal and x follows chi-square distribution with n degrees of freedom. तर मग अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशनच्या व्हेरिएबल्सचा असा रेशो घेतल्यानंतर किंवा त्याचं फंक्शन बनवल्यानंतर दोन्ही त्या व्हेरिएबलचं ते नवीन जे व्हेरिएबल तयार होते टी ते कशा पद्धतीनं टी डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय याचं प्रूफ आपल्याला बघावं लागेल. टी डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय म्हणजे त्याचं PDF इथं दिल्याप्रमाणे येते हे आपल्याला बघावं लागेल. That is a derivation of PDF of T distribution. Means that we have to derive the PDF of T distribution. So for this derivation, first of all, by definition, T is a ratio of standard normal variate to the square root of chi-square variate divided by its corresponding degrees of freedom. This is the definition of T variable where u and x are independent variables. That is T is equal to u upon square root x by n where u follows standard normal variable and x follows a chi-square variable. X follows chi-square distribution with n degrees of freedom. Also u and x are independent variables. So here our aim is to find or obtain the distribution of t, that is t equal to u upon square root x by n. So here given that u follows a standard normal distribution, that is normal with 0 and 1, having PDF f of u is equal to 1 upon square root 2 pi e raised to minus 1/2 into u square, where u lies between minus infinity to plus infinity and is equal to 0 otherwise. Also x follows a chi-square distribution with n degrees of freedom, having PDF f of x is equal to 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 x raised to minus x by 2 x raised to n by 2 minus 1, where x lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. Since both these variables u and x are independent, we can write their joint PDF as the product of their separate PDFs. So also u and x are independent, so joint PDF of u and x can be given by f of u comma x is equal to f of u into f of x. So f of u into f of x will be equal to 1 upon square root 2 pi e raised to u square by 2 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 e raised to minus x by 2 x raised to n by 2 minus 1. f of u x is equal to, आपण इथं आता काय करणार आहोत, कॉन्स्टंट टर्म एका बाजूला घेणार आणि बाकीचे व्हेरिएबल जे आहे ते एका बाजूला घेणार. इथं तुमचा दोन्ही ह्याचा बेस सेम आहे त्यामुळे तिथं पॉवरची ॲडिशन होऊन आपण ते सिम्प्लिफाय करून लिहिणार आहोत. सो दॅट f of ux विल बी 1/2 raised to n by 2 upon square root 2 pi into gamma n by 2 e raised to minus 1/2 into bracket u square plus x and x raised to n by 2 minus 1, where u lies between minus infinity to plus infinity and x lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. So this is the joint PDF of these given two independent variables u and x. Let us consider the transformations are t is equal to u upon square root x by n. हे एक आपण ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल गृहीत धरतोय and v इक्वल टू x असं एक ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल आपण गृहीत धरतोय. ओके, ज्या वेळेला आपल्याला नवीन व्हेरिएबलचं PDF काढायचं असतं दिलेल्या काही PDF वरून
त्यावेळेला आपण ही मेथड वापरतो, ट्रान्सफॉर्मेशन मेथड फॉर बायव्हेरिएट डेटा किंवा टू व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबलसाठी अशा पद्धतीची मेथड आपण वापरतो. पहिल्यांदा काय असतं, आपल्याला दोन व्हेरिएबलचे PDF दिलेले असतात किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं आणि मग ते डिस्ट्रीब्युशन दिलेलं असताना ते दोन्ही व्हेरिएबल इंडिपेंडंट असल्या कारणानं आपण त्याच्यावरून त्या दोघांची पहिल्यांदा जॉईंट PDF लिहायची असतात. म्हणजे त्या दोघांचं जॉईंट PDF लिहायचं असतं. त्या दोघांचं जॉईंट PDF लिहिल्यानंतर आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन करायला दिलेली व्हेरिएबल आहेत ती ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल जी आहेत ती ओरिजिनल तुमच्या व्हेरिएबलच्या स्वरूपात लिहायची असतात. वी हॅव टू ट्रान्सफॉर्म द न्यू व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ द ओल्ड व्हेरिएबल्स. सो आपली नवीन व्हेरिएबल टी आणि व्ही आहेत, तर आपली ओरिजिनल व्हेरिएबल यू आणि एक्स जी आहेत ती तुमची टी आणि व्हीच्या स्वरूपात आपल्याला लिहावी लागतील. So t is equal to u upon square root of x by n. Therefore, since v is equal to x, therefore u is equal to t into square root of x by n. So here x is nothing but v. So u is equal to t into square root v by n and x equal to v. Now we have to write the range of new variables. Since u lies between minus infinity to infinity, then t will also lies between minus infinity to infinity. Also, if x lies between 0 to infinity, then v also lies between 0 to infinity. So these are the ranges of new variables. आता तुम्ही म्हणाल हे का कशावरून रेंज आली, तर तुम्ही बघा t is equal to u upon x by n. मग x ची व्हॅल्यू तुमच्या डिनॉमिनेटरची जी आहे ती v आहे. सो v बाय n हा कॉन्स्टंट, पण जसं तुमचं u ची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी असेल त्यावेळेला t ची व्हॅल्यू सुद्धा मायनस इन्फिनिटी असेल. न्यूमरेटर तुमचा इन्फिनिटी झाला की तुमचा तो t जो असेल तो सुद्धा इन्फिनिटी होईल. त्याच पद्धतीनं v इज इक्वल टू x आहे, त्यामुळे x ची जी रेंज असणार आहे तीच v ची रेंज असणार आहे, बिकॉज x अँड v आर इक्वल. इन दिस वे वी कॅन राईट दी इंटरवल्स ऑर ranges of these two variables t and v. So now the joint PDF of t and v is given by gtv, g of tv, that is g is the function, joint PDF of new variable g of t comma v is equal to f of u comma x into mod of j. J is nothing but the Jacobian of transformation, and the value of j is mod of, or that is a determinant. Jacobian is nothing but the determinant of del u upon del t, del x upon del t, del u upon del v, del x upon del v. Your old variable with respect to new, we have to differentiate the partially old variables with respect to new variables, and its Jacobian can be म्हणजे आपल्याला असा त्या पद्धतीने तो जॅकोबियन काढावा लागेल. मग आता बघा, आपण ओरिजिनल व्हेरिएबल ट्रान्सफॉर्म केलेली आहेत न्यू व्हेरिएबलच्या भाषेमध्ये, त्यामुळे आपल्याला त्याचा पार्शल डेरिव्हेटिव्ह त्याचं घ्यावं लागेल आपल्याला. आता इथं बघा, डेल्टा यू किंवा डॅ बाय यू अपॉन डॅ बाय टी, म्हणजे यू हेचं फंक्शन आपल्याला जे आहे, फॉर्म्युला जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. तर आता वरती बघूया आपण यूची काय व्हॅल्यू, यू इज इक्वल टू टी इंटू स्क्वेअर रूट व्ही बाय एन आहे, बरोबर. आपल्याला आता काय करायचं आहे, with respect to we have to differentiate u partially with respect to t. त्यामुळे डॅ बाय यू अपॉन डॅ बाय टी इज नथिंग बट स्क्वेअर रूट व्ही बाय एन इज अ कॉन्स्टंट, and there will be only partial derivative of t with respect to t, so that will be 1. So only square root v by n will remain there. So dA by u upon dA by t will be square root v by n. So it is written here square root v by n. DA by x upon dA by t, x is nothing but v. So dA by v upon dA by t, v is a constant, so it will be a 0. Next, dA by u upon dA by v. Here you can see that dA by u upon dA by v function
of value of u is differentiated partially with respect to v. So here v is in the square root, so square root v can be differentiated as 1 upon 2 root v. Okay, so there will be t will be treated as constant, and therefore value will be t upon square root 2 into square root vn. So here is the partial differentiation of that u with respect to v is written here, and dabba x upon dabba v, x is nothing but v, so partial derivative of v with respect to v is 1. So this is the our Jacobian of transformation. Now we have to solve this Jacobian, that is determinant of this nothing but the square root v by n into 1 and 0 into t upon 2 into square root vn. So that will give the answer. Jacobian of transformation is square root v by n. So we have to take modulus value or magnitude value of that Jacobian, and that is will remain as it is, that is square root v by n. So here above the joint PDF of t and v is given by the equation star. So equation star will be, after substituting the value of mod of j, that is Jacobian of transformation, we can write the g of t is equal t comma v is equal to 1/2 raised to n by 2 upon square root 2 pi into gamma 2 n by 2 e raised to minus half into bracket u square plus x raised to n by 2 minus 1 into square root v by n. Now we have to इथं आपल्याला काय करावं लागेल, जे x आणि u च्या फॉर्मॅटमध्ये जे काही टर्म्स आहेत त्या t आणि v च्या फॉर्मॅटमध्ये लिहाव्या लागतील आपल्याला. ओके, आता u ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि x ची व्हॅल्यू, त्यामुळे त्या व्हॅल्यू तिथं आपण पुट करणार आहे. u ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे t इंटू स्क्वेअर रूट v बाय n आहे, म्हणजे तिथं ती व्हॅल्यू पुट होईल, आणि x ची व्हॅल्यू म्हणजे vच आहे ती आपण तिथं पुट करू. आता इथं बघा दोन्ही एका वेळेला मी दाखवते तुम्हाला. तर g of t comma v is equal to 1/2 raised to n by 2 upon square root 2 pi into gamma n by 2 e raised to minus 1/2 ब्रॅकेट मध्ये u ची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली, u स्क्वेअर आहे त्यामुळे t स्क्वेअर इंटू v बाय n असं ते येईल, इंटू सॉरी प्लस v, v is the value of x, so plus v is there. Next v raised to n by 2 minus 1 इंटू स्क्वेअर रूट v बाय n अशा पद्धतीने येईल. मग नेक्स्ट जरा आपण ॲडजस्टमेंट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, 1/2 raised to n by 2 upon square root 2 pi gamma n by 2 e raised to minus 1/2. आता त्या पुढच्या टर्म मधून v कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळेल, 1 plus t square by n into v raised to n plus 1 by 2 plus minus 1. का तिथं तसं झालं तर स्क्वेअर रूट v जो होता पुढच्या जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मधला स्क्वेअर रूट v, तो स्क्वेअर रूट v म्हणजे v raised to 1/2, that will be added into n by 2. So n by 2 plus 1 by 2, that is n plus 1 by 2. So v raised to n plus 1 by 2 minus 1, and square root n will be remain as it is in the denominator. So this is the joint PDF of variable t and v, where t lies between minus infinity to infinity and v lies between 0 to infinity, and is equal to 0 otherwise. This is the joint PDF of t and v. Here we have to find the marginal only PDF of t, that is we have to integrate this joint PDF over the range of v. Our aim is to find marginal PDF of t, that is g of t. So g of t will be the integration over v
gt comma v into dv. So if we integrate this joint PDF, we will get g of t is equal to integration 0 to infinity 1 half raised to n by 2 upon square root 2 pi into gamma n by 2 e raised to minus 1 half into bracket 1 plus t square by n bracket complete into v raised to n plus 1 by 2 minus 1 into 1 upon root n into dv. So here all the terms instead of v are taken outside the integration. So next step will be the 1 half raised to n by 2 upon square root 2 pi into gamma n by 2 into 1 upon square root n into integration 0 to infinity e raised to minus 1 half 1 plus t square by n into v and v raised to n plus 1 by 2 minus minus 1 bracket complete into dv. तुम्ही म्हणाल आता हे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी का घेतलं, तर आपण जी व्ही ची रेंज आहे त्याच्या ओव्हर ते इंटिग्रेट करत असतो. सो त्याची रेंज म्हणजे त्याचं लिमिट्स येतात. व्ही ची रेंज काय 0 टू इन्फिनिटी आहे, त्यामुळे ते 0 टू इन्फिनिटी अशा पद्धतीने. आता हे जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन आपण काय करणार आहोत, कंपेअर करणार आहोत एका स्टँडर्ड रूलशी. कुठला स्टँडर्ड रूल आहे आपला, तो इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस ए एक्स एक्स रेज टू एन मायनस 1 डी एक्स इज इक्वल टू गॅमा एन अपॉन ए रेस टू एन, ह्याशी आपण कंपेअर करणार आहोत. ह्याशी आपण जर कंपेअर केलं तर ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बघा. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल तर 1 हाफ इंटू 1 प्लस टी स्क्वेअर बाय एन अशी ए ची व्हॅल्यू मिळेल आणि एन ची व्हॅल्यू काय मिळेल एन प्लस 1 बाय 2 अशी व्हॅल्यू मिळेल. बघा वी हॅव ए इज इक्वल टू 1 हाफ इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर बाय एन and n is equal to n plus 1 by 2. So in this way now from this result directly we can write the value for the integration as given below. Here first of all constant terms are as it is 1 half raised to n by 2 upon square root 2 pi into gamma n by 2 into square root n into gamma n plus 1 by 2 upon in square bracket 1 half into small bracket 1 plus t square by n small bracket complete square bracket complete raised to n plus 1 by 2. अशा पद्धतीने तुम्ही ते a square upon गॅमा एन अपॉन ए रेस टू एन अशा पद्धतीने ते लिहू शकता. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. तर सिम्प्लिफाय आपण कशा पद्धतीने करतोय बघा. पहिली व्हॅल्यू जी आहे तशीच 1 हाफ रेस टू एन बाय 2 स्क्वेअर रूट 2 होतं, म्हणजे स्क्वेअर रूट 2 पाय होतं, ते आपण सेपरेट करून लिहू शकतो स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट पाय. सो त्यातलं स्क्वेअर रूट 2 म्हणजेच काय 2 रेस टू 1 हाफ आणि रूट पायची व्हॅल्यू म्हणजे काय गॅमा हाफ. सो गॅमा हाफ आपण रूट पाय बद्दल लिहिलं. परत गॅमा एन बाय 2 तसंच आपलं येईल. स्क्वेअर रूट एन आपला ऑलरेडी जो होता तसाच आला. आता जो आपल्याला इथं गॅमा एन प्लस 1 बाय 2 आहे त्याचं आपण स्प्लिट केलं, छेद सेपरेट लिहून गॅमा एन बाय 2 प्लस 1 हाफ हे सगळं गॅमाच्या फंक्शनमध्ये डिवायडेड बाय केल्यानंतर आपल्याला काय होईल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो 1 हाफ होता त्या 1 हाफला रेस टू एन प्लस 1 बाय 2 होईल आणि तो रेस टू एन प्लस 1 बाय 2 म्हणजेच काय 1 हाफ रेस टू एन बाय 2 प्लस 1 हाफ अशा पद्धतीने ते स्प्लिट होईल त्याची पॉवर आणि 1 प्लस टी स्क्वेअर बाय एन त्याची पॉवर एन प्लस 1 बाय 2 ॲज इट इज राहील. मग बघा तुमचा न्यूमरेटरला एक 1 हाफ रेस टू एन बाय 2 आहे, डिनॉमिनेटरला एक 1 बाय 2 रेस टू एन बाय 2 आहे, ते कॅन्सल होतील दोघं आणि डिनॉमिनेटरला 1 बाय 2 रेस टू 1 बाय 2 एवढंच राहील. तो आपण न्यूमरेटरला घेतला तर काय होतंय, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर त्यामुळे न्यूमरेटरला जातो, तो होईल आपला 2 रेस टू मायनस हाफ होईल. नाही सॉरी 2 रेस टू हाफ होईल नुसता. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्यामुळे न्यूमरेटरला तो 2 रेस टू
हाफ होईल म्हणजे, आणि जो डिनॉमिनेटरला आपल्या इकडे 2 आहे तो वरती गेल्यानंतर 2 - होईल. अशा पद्धतीनं होईल. आणि जे 2n/2 डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्यूमरेटरला 2n/2 होईल, आणि जे न्यूमरेटरमध्ये 1/2n/2 आहे त्याचा 2 - होईल. म्हणजेच ते न्यूमरेटरचा 1/2n/2 आणि डिनॉमिनेटरचा 1/2n/2 कॅन्सल केल्यासारखंच आहे. पहिल्या दोन न्यूमरेटरमधल्या ज्या टर्म आहेत त्या. त्याच्या डिनॉमिनेटरला γ½ इंटू γn/2 इंटू √n तसंच आहे, आणि इकडं न्यूमरेटरला दुसऱ्या टर्ममध्ये γn/2 प्लस ½ डिवायडेड बाय 1 प्लस t²/n⁻n+1/2 अशा पद्धतीने ते आपल्याला मिळेल. मग आता यातल्या कुठल्या कुठल्या ह्या 2 ज्या सगळ्या टर्म आहेत न्यूमरेटरमध्ये पहिल्या त्या सगळ्या एकमेकांना कॅन्सल होतील, आणि आपल्याला काय राहील बघा, 1/√n सेपरेट पहिल्यांदा घेतला आपण, आणि तो γn/2 प्लस 1/2 जे होतं ते सगळे गॅमा फंक्शन एकत्र घेतले. सो दॅट इज γn/2 प्लस 1/2 अपॉन γn/2 इंटू γ1/2 इंटू 1/1 प्लस t²/n⁻n+1/2 अशा पद्धतीनं ते फंक्शन आपल्याला मिळेल. आता हे जे फंक्शन आहे गॅमाचं, that is the nothing but the relation between gamma function and beta function, and it is a reciprocal of a beta function n/2 and 1/2. So we can write instead of that gamma function 1/beta n/2 comma 1/2. म्हणजे बीटा n/2 1/2 ची किंमत अशी असते इथं दिल्याप्रमाणे, पण ती उलटी आहे. म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय केलंय, ते रेसिप्रोकल घेतलाय त्याचा. म्हणून आपण मग त्या गॅमा फंक्शनबद्दल काय लिहू शकतो, बीटा n/2 1/बीटा n/2 आणि 1/2. मग g आपल्याला काय मिळेल बघा, g इज इक्वल टू 1/√n इंटू 1/बीटा n/2 कॉमा 1/2 इंटू 1/1 प्लस t²/n⁻n+1/2 where t lies between -∞ to ∞ and is equal to 0 otherwise. अशा पद्धतीनं काय आलंय आपल्याला हे PDF मिळते. आता हे तुम्ही PDF जर बघितलं तर दिस PDF इज इक्वल टू और आपण जे वरती टी डिस्ट्रीब्युशनचं PDF बघितलं त्या PDF सारखं हे PDF आहे. याचा अर्थ दिस टी डिस्ट्रीब्युशनचं जे टी हे व्हेरिएबल जे टी डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं आपण म्हणत होतो, किंवा त्याच्या डेफिनेशननुसार जो आपला फॉर्म्युला होता टीचा u/√x/n, तर दॅट व्हेरिएबल फॉलोज दी टी डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणू शकतो, किंवा त्या व्हेरिएबलचं जे PDF आहे ते हे टी डिस्ट्रीब्युशनचं PDF आहे असं आपण म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं काय करू शकतो आपण, हे PDF डिराईव्ह करू शकतो ऑफ टी डिस्ट्रीब्युशन. सो फॉर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट मेजर्स ऑफ टी डिस्ट्रीब्युशन. सो फॉर टुडे, thank you.